हॅलो फ्रेंड, युअर वेलकम अवर यूट्यूब चॅनल इझी मॅथ्स ट्रिक्स. तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. विद्यार्थी मित्रो, आपण सध्या क्लास 12चं डिफरन्शिएशन हे युनिट स्टार्ट केलेलं आहे, ज्यामध्ये आपण एक्सरसाइज 1 पॉईंट कंप्लीट केलेली आहे. एक्सरसाइज 1.2 मध्ये सुद्धा आपण क्वेश्चन नंबर 4 पर्यंत सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. क्वेश्चन नंबर 4 पर्यंत जे आपण प्रॉब्लेम पाहिले एक्सरसाइज 1.2 मध्ये, त्यामध्ये जवळपास सर्व प्रॉब्लेम मध्ये अल्जेब्रिक फंक्शन होते आणि आपल्याला सिंपल डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रोडक्ट किंवा बाकी फॉर्म्युलांचा यूज करावा लागला. बट आता आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची इन्व्हर्स आपल्याला दिलेली आहेत आणि त्यांचे डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाइंड करायचे आहे. ऑलरेडी आपण बेसिकचा जो व्हिडिओ आहे आपला, त्यामध्ये हे फॉर्म्युले सर्व सांगितलेले आहेत की डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इन्व्हर्स एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इन्व्हर्स एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इन्व्हर्स एक्स काय राहतो त्याबद्दल आपण डिस्कसही केलंय. त्याच्या सिंपल ट्रिक्स सुद्धा तुम्हाला मी सांगितलेले आहे. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काय क्वेश्चन नंबर 5 असेल किंवा क्वेश्चन नंबर 6 असेल, यामध्ये आपल्याला मॅक्झिमम हेच फॉर्म्युले यूज करायचे आहेत. तर चला एक वेळेस पुन्हा आपण ते फॉर्म्युले समजून घेऊया आणि लगेच आपला क्वेश्चन नंबर 5 सुद्धा स्टार्ट करूया. पहा विद्यार्थी मित्र, मी काय सांगितलं होतं की जर फंक्शन आपलं साइन इनवर्स एक्स असेल आणि आपण त्याचा डेरिव्हेटिव्ह घेत असेल तर डेरिव्हेटिव्ह काय राहतो 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. जर आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इनवर्स एक्स घेत असेल तर तो सुद्धा साइन इनवर्स एक्स एवढाच राहतो, फक्त इथं काय साइन येते मायनस. याची तुम्हाला मी सिंपल ट्रिक सांगितली आहे. जे जे कॉस पासून सुरू झालेले आहेत त्यांच्या सगळ्यांमध्ये आपण मायनस फॉर्म्युला अप्लाय करतो. आपण जर साइन इनवर्स एक्स, टॅन इनवर्स एक्स आणि सेक इनवर्स एक्स चा फॉर्म्युला जर केला तर ऑटोमॅटिकली कॉस, कॉट आणि कोसेकचा फॉर्म्युला ऑटोमॅटिकली होऊन जातो. कारण जो साइन आणि टॅन आणि सेक साठी आहे सेम तसाच कॉस, कॉट आणि कोसेक साठी आहे, फक्त मायनस साइन येणार. त्यामुळे याची सिंपल ट्रिक्स लक्षात ठेवा. साइन इनवर्स एक्स जो असेल तोच कॉस इनवर्स एक्स राहणार, फक्त मायनस येणार त्या आधी. टॅन इनवर्स साठी काय आहे 1/1 प्लस एक्स स्क्वेअर, तर ऑब्विसली कॉट साठी काय असणार मायनस 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. सेक इनवर्स एक्स साठी काय पाहिला होता आपण 1/x √(x स्क्वेअर मायनस 1). तर कोसेक साठी सुद्धा फॉर्म्युला तोच असेल. चेंज काय होणार तर साइन चेंज होणार, प्लसच्या ऐवजी इथं मायनस येणार. या फॉर्म्युलांचा आपल्याला यूज करायचे आहे. फॉर्म्युलांची चांगल्यात चांगली प्रॅक्टिस करा. विदाउट फॉर्म्युला डिफरन्शिएशन पॉसिबल नाहीये. तुम्हाला कितीही तुम्ही प्रॅक्टिस केली तरी जर फॉर्म्युले तुमचे चांगले नसतील तर तुम्हाला डिफरन्शिएशन येणार नाही, अर्थातच तुम्हाला सेकंड पेपर सुद्धा येणार नाही. चला आता क्वेश्चन नंबर 5 मध्ये पहा काय विचारलेलं आहे. क्वेश्चन नंबर 5 म्हणते युजिंग द डेरिव्हेटिव्ह प्रूव्ह दॅट. आपल्याला इथं प्रूव्ह करायचं आहे टॅन इनवर्स एक्स प्लस कॉट इनवर्स एक्स इज इक्वल टू पाय बाय 2. ऍक्च्युअली तुम्ही जर लक्ष असेल, तुम्ही फॉर्म्युले केले असतील तर हा एक फॉर्म्युला आहे. प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण याला फॉर्म्युलेच्या रूपामध्ये मी तुम्हाला सांगितलंय. यासोबतच आणखीन 2 फॉर्म्युले दिले होते. हा टॅन इनवर्स आणि कॉट आहे. आणखी काय सांगितला होता साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स इज इक्वल टू पाय बाय 2. आणखी एक फॉर्म्युला आपण दिला होता सेक इनवर्स एक्स प्लस कोसेक इनवर्स एक्स इज इक्वल टू ऑल्सो पाय बाय 2. त्यासाठी आपल्याला आता इथं प्रूफ विचारलेला आहे. आता आपल्याला इथं दोनच प्रूफ विचारलेले आहे, एक टॅन इनवर्स एक्स आणि कॉट इनवर्स एक्सचा, म्हणजे टॅन इनवर्स प्लस कॉट इनवर्सचा, आणि एक विचारलेला आहे सेक इनवर्स आणि कोसेक इनवर्स. पुढच्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला साइन इनवर्स आणि कॉस इनवर्सचा बुक मध्ये दिलेला आहे, किंवा तुम्ही स्वतः सुद्धा तिन्ही प्रूफ करू शकता एक जर तुम्हाला समजला तर. चला आता या एक्झाम्पल मधून आपण त्याला समजून घेऊ. एकदम सिंपल प्रूफ आहे. पहा काय दिलेला आहे. आता आपण LHS इज इक्वल टू RHS प्रूव्ह करू. त्यासाठी आपण LHS ला मी एक फंक्शन कन्सिडर करतो. LHS काय आहे, त्याला f ऑफ x ने रिप्रेझेंट करत आहे. काय आहे LHS टॅन इनवर्स ऑफ x प्लस कॉट इनवर्स ऑफ x. ठीक आहे, अशा प्रकारे याचा डेरिव्हेटिव्ह घेणार, म्हणजे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x काय ना डिफरन्शिएट केलं तर इथं लिहिणार आपण f' ऑफ x इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स एक्स. हे पहा इथं आपण टेबल बनवलेलं आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स एक्स इज 1/1 प्लस एक्स स्क्वेअर, 1/1 प्लस एक्स स्क्वेअर, प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट इनवर्स एक्स मध्ये काय आहे सेम फॉर्म्युला, जस्ट मायनस आहे, फक्त मायनस 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. नेक्स्ट स्टेप मध्ये काय होणार, हे प्लस आणि हे मायनस. हे पहा अशा प्रकारे प्लस 5 मायनस 5 काय होणार, प्लस 5 मायनस 5 कॅन्सल होणार आणि 0 राहणार. सेम असं इथं सुद्धा कॅन्सल होणार. हे प्लस आणि हे मायनस जर कॅन्सल झाले तर f' ऑफ x ची व्हॅल्यू किती मिळणार, f' ऑफ x इक्वल टू 0. आणि आपण सुरुवातीलाच पाहिलं, जर एखाद्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह जर 0 येत असेल याचा अर्थ गिवन फंक्शन काय आहे, कॉन्स्टंट आहे. म्हणजे इथं आपण काय लिहू शकतो, देअरफॉर f ऑफ x इज अ कॉन्स्टंट फंक्शन.
एफ ऑफ एक्स काय आहे, कॉन्स्टंट फंक्शन आहे. आता कॉन्स्टंट फंक्शनला आपण कशाने रिप्रेझेंट करू शकतो, आपण एक व्हॅल्यू घेऊ के, फिक्स व्हॅल्यू. लेट आपण काय कन्सिडर करू, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू के. एखादं फंक्शन जर कॉन्स्टंट आहे म्हणजे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू कॉन्स्टंट आहे म्हणजे ती कुठल्याही व्हॅल्यूसाठी, कुठल्याही एक्सच्या कुठल्याही व्हॅल्यूसाठी फंक्शनची व्हॅल्यू काय राहणार, फिक्स राहणार, कॉन्स्टंट राहणार. म्हणजे आपण इथं काय लिहू शकतो, फॉर एनी व्हॅल्यू ऑफ एक्स, फॉर एनी व्हॅल्यू ऑफ एक्स काय असणार, एफ ऑफ एक्स फिक्स असणार, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू के. आता एक्स ची व्हॅल्यू घेताना आपण अशी व्हॅल्यू घ्यायची की जेणेकरून आपल्याला आपला प्रूफ मिळणार. यासाठी आपल्याला थोडं ट्रिग्नोमेट्रिक जो टेबल आहे त्याची थोडीशी हेल्प घ्यावं लागेल. आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक टेबल माहिती असला पाहिजे. त्यापैकी आता सध्या आपल्याला फक्त 0 आणि π/2 ह्या जरी दोन व्हॅल्यू माहित असल्या तरी आपल्याला सफिशियंट आहे. पहा आता साइन 0 आणि मी साइन π/2 या दोनच व्हॅल्यू घेत आहे. बाकीचा टेबल आपण सध्या तरी आपल्याला आवश्यकता नाही. पहा साइन 0 काय राहतो 0, साइन π/2 इज 1. अशाच प्रकारे कॉस साठी काय राहतो, कॉस 0 इज 1 आणि कॉस π/2 इज 0. या व्हॅल्यू आपल्याला माहिती असल्या पाहिजे. यावरूनच आपल्याला टॅन ची व्हॅल्यू मिळते. टॅन 0 जर घ्यायचा आहे तर 0/1 म्हणजे होणार 0, 1/0 इज नॉट डिफाईन. त्यानंतर कॉट साठी घेताना काय होणार, कॉट काय घेणार आपण, कॉट 0 काय होणार, कॉट 0, कॉट म्हणजे कॉस ऑफ 1/0 नॉट डिफाईन. आणि इथं काय येणार, कॉट इथं काय घेणार आपण पहा, कॉट कॉट π/2, कॉट π/2 म्हणजे कॉस ऑफ 0/1 इज 0. अशा प्रकारे आता एक्स ची व्हॅल्यू आपण कुठली घेऊ शकतो, कुठल्या व्हॅल्यू साठी आपल्याला रिझल्ट आहे. आणखी एक गोष्ट, इन्व्हर्सची व्हॅल्यू कशी मिळत असते पहा. सध्या आपण पहा साइन 0 काय दिलेला आहे, याला मी एक्स म्हणतो, ठीक आहे. सपोज आपल्याकडे साइन एक्स काय दिलेला असेल, कॉस घेऊ म्हणजे चांगल्या प्रकारे समजेल. कॉस एक्स जर आपल्याला कॉस एक्स, एक्स म्हणजे 0, फॉर एक्स इक्वल टू 0, कॉस एक्स जर आपल्याला 1 मिळते याचा अर्थ कॉस इनव्हर्स ऑफ 1, कॉस इनव्हर्स 1 किती होत आहे, 0 होत आहे. याचा अर्थ काय होतो, कॉस इनव्हर्स 1 इज 0. आता आपल्याला पाहिजे काय हे पहा. घेताना आपण व्हॅल्यू कुठली घेऊ शकतो पहा, एक्स ची व्हॅल्यू घेताना 0 पण घेऊ शकतो, 1 घेऊ शकतो, 2 कुठली व्हॅल्यू घेऊ शकतो, पण घ्यायची कुठली व्हॅल्यू आता डिपेंड करते की आपल्याला सोल्युशन कसं मिळणार. सपोज जर मी एक्स इक्वल टू 0 घेत आहे पहा, जर मी एक्स इक्वल टू 0 घेतोय इथं पहा, लेट एक्स इक्वल टू 0, मग एक्स इक्वल टू जर 0 घेतोय तर एफ ऑफ 0, आता कुठल्याही व्हॅल्यू साठी फंक्शन कॉन्स्टंट आहे तर एफ ऑफ 0 सुद्धा काय होणार, केच होणार. एफ ऑफ 0 इज ऑल्सो के. आता आपलं जे मेन फंक्शन आहे याला मी इक्वेशन 1 कन्सिडर करत आहे, ठीक आहे. आता हा टेबल सध्या आपण इरेज करत आहे. एवढं लक्षात ठेवा की टॅन 0 किती राहतो, टॅन 0 इज 0. आणि आणखी आपल्याला कॉट ची व्हॅल्यू 0 केव्हा मिळते, कॉट π/2, कॉट π/2 इक्वल टू 0. एवढं फक्त लक्षात ठेवा. पहा आता काय करायचंय आपल्याला, एफ ऑफ 0 के घेतलंय. आता मी फ्रॉम इक्वेशन 1 पहा काय मिळणार आपल्याला, इथे लिहित आहे फ्रॉम इक्वेशन 1, फ्रॉम इक्वेशन 1 हे आपलं इक्वेशन 1 आहे. आता एक्स आपण काय घेत आहे, एक्स इक्वल टू 0 घेत आहे म्हणजे इथं काय येणार, एफ ऑफ 0 इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 0 प्लस कॉट इनवर्स ऑफ 0, ठीक आहे. आता पहा टॅन 0 0 राहतो, मी टॅनला जर तिकडून घेऊन गेलो त्या साईडला तर टॅन इनवर्स 0 होणार. काय होणार ते, टॅन इनवर्स 0. आणि टॅन इनवर्स 0 ची व्हॅल्यू मला किती मिळाली, 0 मिळाली. अशाच प्रकारे मी कॉटला तिकडे जर घेऊन गेलो तर कॉट इनवर्स ऑफ 0 इज इक्वल टू मला काय मिळत आहे, π/2 मिळत आहे. ह्या टेबलवरून व्हॅल्यू काढल्या आणि इनवर्स साठी जसं आपण कॉटला तिकडे घेऊन गेलो तर काय येते, तर आता आपल्याला दोन रिझल्ट मिळाले, टॅन इनवर्स 0 इक्वल टू 0, कॉट इनवर्स 0 इज इक्वल टू π/2. हे रिझल्ट आपण इथं पुट करणार. टॅन इनवर्स 0 किती असतो, 0 प्लस कॉट इनवर्स 0 किती असतो, π/2. याचा अर्थ एफ ऑफ 0 किती मिळाला, π/2. आता इथं एफ ऑफ 0 म्हणजे कोण आहे, के. मी याला इक्वेशन नंबर 2 कन्सिडर करत आहे. एफ ऑफ 0 म्हणजे कोण, के. मग मी इथं एफ ऑफ 0 च्या ऐवजी किंवा एफ ऑफ 0 इज इक्वल टू के इज इक्वल टू किती मिळालं, π/2. आणि इथं लिहितो फ्रॉम इक्वेशन 2. मी के कुठून घेतलंय तर फ्रॉम इक्वेशन 2 वरून. के म्हणजेच कोण आहे, एफ ऑफ एक्स. याचाच अर्थ काय होतो, दॅट इज काय लिहिणार आपण, के च्या ऐवजी लिहिणार एफ ऑफ एक्स. दॅट इज एफ ऑफ एक्स इज इक्वल टू π/2. आणि एफ ऑफ एक्स म्हणजेच कोण आहे, इक्वेशन 1 मध्ये आपण एफ ऑफ एक्स म्हणजे टॅन इनवर्स एक्स म्हणजे इथं लिहू शकतो आपण, देअरफॉर एफ ऑफ एक्स ला आता रिप्लेस करणार आपण टॅन इनवर्स एक्स. इथं लिहिणार
टॅन इनव्हर्स एक्स प्लस कॉट इनव्हर्स एक्स इक्वल टू काय मिळालं फायनली पाय बाय 2. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. अशा प्रकारे आपण सिंपल याचा प्रूफ घेतलाय. असे सेम तुम्ही हा जरा टॅन इनव्हर्स प्लस कॉट इनव्हर्स साठी अशाच प्रकारे साइन इनव्हर्स एक्स प्लस कॉस इनव्हर्स एक्स साठी घेऊ शकता. त्यानंतर सेक इनव्हर्स प्लस कोसेक इनव्हर्स एक्स साठी सुद्धा घेऊ शकता. बट आता सेक इनव्हर्स प्लस कोसेक इनव्हर्स साठी जर आपण 0 व्हॅल्यू घेतली, जसं मी एक्स इक्वल टू इथं 0 कन्सिडर केलं, तसं जर तिथं केलं तर येणार नाही आपलं आन्सर. आपण काही घेऊ शकतो, 0 घेऊ शकतो, 1 2, मग आपण तिथं 1 घेऊन चेक करणार किंवा 2 घेऊन चेक करणार. तर चला आपण ते सुद्धा एक्झाम्पल पाहू. यासाठी तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या. पाहता काय दिलेलं आहे क्वेश्चन नंबर 2 मध्ये, सेक इनव्हर्स एक्स प्लस कोसेक इनव्हर्स एक्स इज इक्वल टू पाय बाय 2. सेम प्रिव्हियस एक्झाम्पल सारखं हे एक्झाम्पल आहे. काय करणार आपण, आधी एफ ऑफ एक्स कन्सिडर करणार LHS ला, म्हणजेच एफ ऑफ एक्स असणार सेक इनव्हर्स एक्स प्लस कोसेक इनव्हर्स एक्स. ठीक आहे, हा झाला आपला एफ ऑफ एक्स. डिफरन्शिएट करू याला आपण, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय ना डिफरन्शिएट केलं तर इथे येणार एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक इनव्हर्स एक्स. आपण चार्ट पाहिलेला आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक इनव्हर्स एक्स काय असतो, 1 अपॉन एक्स इंटू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1. आणि प्लस यासाठी कोसेक इनव्हर्स एक्स साठी काय राहतो, मायनस ऑफ, म्हणजे मायनस 1 अपॉन एक्स अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1. ही प्लस टर्म ही मायनस, सेम टर्म कॅन्सल होऊन जाणार. एफ डॅश ऑफ एक्स काय होणार, 0 होणार. एफ डॅश ऑफ एक्स इक्वल टू 0. जर एफ डॅश ऑफ एक्स 0 आहे याचा अर्थ फंक्शन कसे आहे, कॉन्स्टंट आहे. देअरफॉर एफ ऑफ एक्स इज अ कॉन्स्टंट फंक्शन. आता जर एफ ऑफ एक्स कॉन्स्टंट आहे तर आपण काय त्याला के ने रिप्रेझेंट करू शकतो. त्याला लिहिणार एफ ऑफ एक्स इज इक्वल टू के. आता फंक्शन जर कॉन्स्टंट आहे तर ते एक्स ची कुठली व्हॅल्यू पुट केली तर तीच व्हॅल्यू आपल्याला मिळणार. म्हणजे आपण इथं काय लिहिणार, फॉर एनी व्हॅल्यू ऑफ एक्स एफ ऑफ एक्स इज इक्वल टू कॉन्स्टंट के. अशा प्रकारे. मग आता आपण चेक काय करू, इथं कन्सिडर करू लेट एक्स इज इक्वल टू. आता आधीच्या एक्झाम्पल मध्ये 0 घेतलाय, आता काय घ्यायचं, 0 नाही घेणार आपण. का पहा, एक सिंपल एका मिनिट मध्ये टेबल बनवून घेऊ आपण. साइन कॉस साठी काय राहते, हा 0 हा आपला पाय बाय 2, इथं साइन 0 0, कॉस पाय बाय 2 इज 1, कॉस 0 इज 1 आणि कॉस पाय बाय 2 इज 0. आता आपल्याला सेक आणि कोसेकची आवश्यकता आहे. ठीक आहे, आता सेक आणि कोसेक म्हणजे सेक कोणाचा रेसिप्रोकल येणार, कॉसचा. म्हणजे हे 1 अपॉन 1 आहे, उलट केलं तर 1 अपॉन 1 इज 1. इथं 0 आहे, याच्या डिनॉमिनेटर मध्ये 1 आहे. 1 अपॉन 0 इज इन्फिनिटी, म्हणजे नॉट डिफाईन. सेम इथं डायरेक्टली नॉट डिफाईन आणि 1. आता या सेक मध्ये आपल्याला 0 कुठेही दिसत नाही, म्हणजे इनव्हर्स मध्ये सेक 0 किंवा कोसेक 0 ची व्हॅल्यू आपल्याला, कोसेक इनव्हर्स 0 सेक इनव्हर्स 0 ची व्हॅल्यू सापडणार नाही. जसे की समजा आता मी काय घेत आहे, इथं मला माहिती आहे की सेक 0 इज इक्वल टू सेक 0 इज 1. तर मला सेक इनव्हर्स 1 ची व्हॅल्यू माहिती आहे. आता सेक 0 1 आहे, म्हणजे सेक इनव्हर्स 1 किती आहे माझा, 0 आहे. आणि मला जर सेक पाय बाय 2 सेक पाय बाय 2 आपला जर किती येत आहे, सेक पाय बाय 2 1 येत आहे. याचा अर्थ मला सेक इनव्हर्स 1 ची व्हॅल्यू माहित आहे, पाय बाय 2 आहे. त्याच्यामुळे जी व्हॅल्यू आपल्याला माहित आहे, जो रिझल्ट आपण फाइंड करू शकतो तो रिझल्ट घ्यायचा. सध्या आपल्याला सेक इनव्हर्स 1 आणि सेक इनव्हर्स 1 साठी व्हॅल्यू येताना दिसत आहे. सेम कोसेक साठी सुद्धा आपल्याला व्हॅल्यू मिळतात. ही सॉरी कोसेक इनव्हर्स साठीची आहे व्हॅल्यू. कोसेक इनव्हर्स पाय बाय 2 इज 1. सेक इनव्हर्स नाही, हे कोसेक इनव्हर्स साठी आहे. ठीक आहे, कोसेक इनव्हर्स पाय बाय 2 इज इक्वल टू काय दिलेला आहे, 1 दिलेला आहे. त्याच्यामुळे आपण काय करणार, आता आपण x इक्वल टू 1 कन्सिडर करणार. पहा लक्षात येईल तुमच्या, जर आपण x इक्वल टू 1 कन्सिडर करत आहे तर आपण फंक्शनला काय लिहिणार, देअरफॉर एफ ऑफ 1 इज इक्वल टू कॉन्स्टंट के. कारण x इज इक्वल टू काही घेतलं तर आपल्याला फंक्शन काय मिळणार आहे, कॉन्स्टंट मिळणार आहे. त्यामुळे एफ ऑफ 1 इज इक्वल टू सुद्धा काय होणार, कॉन्स्टंट के होणार. आता पहा आपण काय घेणार, याला आपण इक्वेशन नंबर 1 कन्सिडर करू आणि इथं लिहिणार फ्रॉम 1, फ्रॉम इक्वेशन 1. काय येणार फ्रॉम इक्वेशन 1, एफ ऑफ एक्स रिप्लेस बाय आपण 1 करणार. एफ ऑफ 1 इज इक्वल टू सेक इनव्हर्स ऑफ 1 प्लस कोसेक इनव्हर्स ऑफ 1. आता सेक इनव्हर्स 1 ची व्हॅल्यू मी तुम्हाला आता टेबल वरून सांगितलेली आहे. जसं की आपल्याला माहिती आहे की सेक 0 किती राहतो, 1 राहतो. काढून दाखवली तुम्हाला व्हॅल्यू. आणि सेक पाय बाय 2 इज नॉट डिफाईन असतो. त्याच्यानंतर कोसेक 0 नॉट डिफाईन असतो. आणि कोसेक पाय बाय 2 किती असतो, 1 राहतो.
मग आता इथून पहा सेक झिरो जर 1 आहे आणि सेकला तिकडे घेऊन जात आहे तर सेक इनवर्स 1 किती आला आपला 0. तर या सेक इनवर्स 1 च्या जागी किती लिहायचे 0 प्लस सेम कोसेक साठी सुद्धा आपल्याला माहित आहे की कोसेक इनवर्स तर कोसेक पाय बाय 2 कोसेक पाय बाय 2 किती राहतो हे इथं आपण व्हॅल्यू फाइंड केली. कोसेक पाय बाय 2 इज इक्वल टू 1 म्हणजे कोसेक इनवर्स 1 ची व्हॅल्यू किती येणार पाय बाय 2. तर या कोसेक इनवर्स 1 च्या ऐवजी आपण काय लिहिणार पाय बाय 2 इथं पाय बाय 2. आणि ऍक्च्युली हेच आपली रिक्वायर्ड आन्सर होतं किंवा हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. ही जी व्हॅल्यू मिळाली एफ ऑफ 1 ची आहे आणि एफ ऑफ 1 लाच आपण काय लिहिलेलं आहे एफ ऑफ 1 इज इक्वल टू के इज इक्वल टू पाय बाय 2. हे इथे इक्वेशन याला 2 देऊन रिप्रेझेंट करू शकता. आता केला आपण एफ ऑफ एक्स म्हणू शकतो एफ ऑफ एक्स इज इक्वल टू पाय बाय 2 आणि ऍक्च्युली एफ ऑफ एक्स म्हणजे कोण आहे सेक इनवर्स एक्स प्लस कोसेक इनवर्स एक्स इज इक्वल टू पाय बाय 2. हे इथं प्रूव्ह होते आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. अशा प्रकारे सेकंड सुद्धा प्रूव्ह आपण इथं पाहिलेला आहे. थर्ड जो आहे जो की तुम्हाला सॉल्व्ह करून दिलेला आहे बुक मध्ये आणि आपण फॉर्म्युला सुद्धा त्याचा पाहिलेला आहे. काय असो साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स इज इक्वल टू पाय बाय 2. त्यासाठी तुम्ही एक सिंपल करू शकता सेम असंच करा. एक्स ची व्हॅल्यू घेताना तुम्हाला 0 घेतला तरी चालेल. एक्स इक्वल टू तुम्ही 0 घ्या तुम्हाला आन्सर मिळून जाईल. या एक्झाम्पल मध्ये आणखीन एक्स इज इक्वल टू जर तुम्ही दुसरी व्हॅल्यू घेऊन पाहिली चेक केली तरी आन्सर येऊ शकते. एक्स इक्वल टू 2 साठी सुद्धा तुम्हाला प्रूफ येऊ शकतो पण 0 साठी येणार नाही कारण साइन इनवर्स ऑफ 0 साठी आपल्याकडे रिझल्ट नाहीये. ओके टेक दी स्क्रीनशॉट. पाहता क्वेश्चन नंबर 6 काय आहे डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. आपल्याला इनवर्स फंक्शन दिलेले आहे आणि त्यांचे डेरिव्हेटिव्ह विचारलेले आहेत ज्यासाठी आपण खूप चांगला टेबल बनवला होता. आपण सर्व व्हॅल्यू सुद्धा पाहिल्या होत्या. तेव्हा जेव्हा आपण व्हॅल्यू पाहिल्या त्या सिंपल टॅन इनवर्स एक्स सेक इनवर्स एक्स कॉड इनवर्स एक्स साठी होत्या. बट आता कंपोजिट फंक्शन तुम्हाला दिलेले असते त्याची सुद्धा मी तुम्हाला ट्रिक सांगितलेली आहे. काय करायचं सिंपल जर अशा प्रकारे दिलेलं असेल जर आपल्याला टॅन इनवर्स एक्स चा फॉर्म्युला काय राहतो टॅन इनवर्स एक्स चा डेरिव्हेटिव्ह ddx ऑफ टॅन इनवर्स एक्स जर असेल तर आपण काय लिहितो 1/1 प्लस एक्स स्क्वेअर अशा प्रकारे. बट आपल्याला जर आता या एक्स च्या ऐवजी फंक्शन दिलेलं आहे म्हणजे फंक्शन ऑफ फंक्शन आहे असं असेल ddx ऑफ टॅन इनवर्स ऑफ एफ ऑफ एक्स आहे कुठलंही फंक्शन असू शकते ठीक आहे. एक्स रिप्लेस बाय एफ ऑफ एक्स झालं तर इकडे सुद्धा आपण काय करणार 1 प्लस एफ ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर सिंपल एफ ऑफ एक्स साठी एक्स रिप्लेस बाय एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स. बस या वेने आपल्याला जायचं आहे. सर्व प्रॉब्लेम क्वेश्चन नंबर 6 मधले सिंपल या मेथडने आपल्याला करायच्या आहेत. जर आपला हा फॉर्म्युला चांगला असेल आणि अशा प्रकारे आपल्याला फॉर्म्युल्याला अप्लाय करता येत असेल तर आपण क्वेश्चन नंबर 6 मधले सर्व प्रॉब्लेम एकदम इझिली सॉल्व्ह करू शकतो. पहा आता यासाठी आपल्याला फॉर्म्युल्यांची गरज आहे. क्वेश्चन नंबर 1 काय दिलेला आहे समजून घेऊ. याला टॅन इनवर्स ऑफ लॉग एक्स दिलेला आहे. याला आपण सर्वात पहिले तर y ने रिप्रेझेंट करू. y इज इक्वल टू काय दिलेला आहे टॅन इनवर्स ऑफ लॉग एक्स. याला डिफरन्शिएट करायचं आहे मग आपण काय लिहिणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट केलं तर इकडे LHS मध्ये येणार dy अपॉन dx इज इक्वल टू इथे येणार ddx ऑफ टॅन इनवर्स ऑफ लॉग एक्स. आता आपल्याकडे डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स एक्स चा फॉर्म्युला आहे काय आहे सध्याच पाहिला आपण तोच फॉर्म्युला इथं अप्लाय करायचा 1/1 प्लस एक्स स्क्वेअर 1/1 प्लस एक्स पण एक्स च्या ऐवजी कोण आहे लॉग एक्स दिलेला आहे तर त्याच्यामुळे इथं काय येणार लॉग एक्स स्क्वेअर येणार. बट एक्स च्या जागी फंक्शन असल्यामुळे त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल म्हणजे पुढे आपण काय लिहिणार ddx ऑफ फंक्शन लॉग एक्स. नेक्स्ट स्टेप मध्ये आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स फाइंड करणार 1/1 प्लस इथं काय मिळालं आपल्याला लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स काय राहतो 1/x विच इज द रिक्वायर्ड आन्सर. याला आपण वाटलं तर थोडं आणखी सिस्टमॅटिक लिहू शकतो 1/x ला आधी घ्या याला ब्रॅकेट मध्ये घ्या 1 प्लस इथं काय लिहिणार लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. आता हे जे आन्सर झाले हे आपलं फायनल आन्सर dy अपॉन dx इज इक्वल टू 1/x 1 प्लस लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. बाकी सर्व प्रॉब्लेम सुद्धा असेच आहे फक्त तुम्हाला काय करायचं आहे जे आपले इनवर्स फंक्शनचे फॉर्म्युले आहेत ते चांगले करायचे आहेत. ठीक आहे राईट डाऊन. पहा काय दिलेलं आहे फंक्शन याला आपण y ने रिप्रेझेंट करणार y इज इक्वल टू कोसेक इनवर्स ऑफ e टू द पॉवर मायनस एक्स अशा प्रकारे.
ठीक आहे. याला आपल्याला डिफरन्शिएट करायला सांगितलेलं आहे. आपण लिहिणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय होणार डिफरन्शिएट जर केलं तर इथं येणार डीवाय अपॉन डीएक्स इज इक्वल टू, इथं काय लिहिणार आपण डीडीएक्स ऑफ कोसेक इनवर्स आणि एक्स ची ऐवजी कोण आहे ई टू दी पॉवर मायनस एक्स. यासाठी आपल्याकडे कुठला फॉर्म्युला आहे आपल्याला माहिती आहे वी नो. कुठला फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ, इथं घेऊया चांगलं वी नो. काय माहिती आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ डीडीएक्स ऑफ कोसेक इनवर्स ऑफ एक्स. काय राहतो डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक इनवर्स एक्स इज 1 अपॉन एक्स अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1. बट कोसेक आहे सी ने स्टार्ट झालाय त्याच्यामुळे इथं साइन काय येणार मायनस साइन येणार. आता आपण फॉर्म्युला अप्लाय करताना एक्स च्या ऐवजी ई टू दी पॉवर मायनस एक्स आलेला आहे. त्यामुळे जिथं जिथं एक्स दिसते तिथं तिथं आपण ई टू दी पॉवर मायनस एक्स घेणार आणि इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ई टू दी पॉवर मायनस एक्स करणार. म्हणजेच काय येणार देअरफॉर डीवाय अपॉन डीएक्स इज इक्वल टू काय येणार. आता आधी तर आपण मायनस साइन घेणार, वरती लिहिणार 1 अपॉन खाली काय येणार एक्स. एक्स म्हणजेच कोण ई टू दी पॉवर मायनस एक्स इंटू अंडर रूट ऑफ इकडे काय येणार ई टू दी पॉवर मायनस एक्स चा स्क्वेअर. पहा काय आहे ई टू दी पॉवर मायनस एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर, इथं स्क्वेअर घेऊया ठीक आहे मायनस 1 इंटू इथं काय लिहावं लागेल आपल्याला डीडीएक्स ऑफ काय येणार ई टू दी पॉवर मायनस एक्स अशा प्रकारे. ठीक आहे. नेक्स्ट स्टेप मध्ये आपण काय करणार हे मायनस साइन असंच ठेवणार आपण. ठीक आहे. आपण इकडे पाहूया काय येणार डीवाय अपॉन डीएक्स. आता डीवाय अपॉन डीएक्स इक्वल टू मायनस साइन बाहेर राहणार, वरती काय येणार 1 अपॉन डिनॉमिनेटर मध्ये आता ई टू दी पॉवर मायनस एक्स अंडर रूट ऑफ, इथं अंडर रूट मध्ये पहा ई टू दी पॉवर मायनस एक्स दिलेला आहे त्याचा स्क्वेअर आहे म्हणजे याला आपण काय लिहू शकतो ई टू दी पॉवर मायनस 2x किंवा त्याला आपण 1 अपॉन ई टू दी पॉवर 2x असं सुद्धा घेऊ शकतो. ठीक आहे. आपण त्याला अशा प्रकारे घेऊ, इनवर्स आहे ना तर त्याला डिनॉमिनेटर मध्ये ठेवू. ठीक आहे. म्हणजे आपल्याला आणखी चांगल्या प्रकारे लिहिता येईल. या ई टू दी पॉवर मायनस एक्स ला सुद्धा आपण काय घेऊ शकतो 1 अपॉन ई टू दी पॉवर एक्स आणि हा जो ई टू दी पॉवर मायनस 2x आहे त्याला डिनॉमिनेटर मध्ये जर घेतलं ते होणार 1 अपॉन ई टू दी पॉवर 2x आणि इकडे ह्या मायनस 1. ठीक आहे इंटू मायनस 1. नेक्स्ट स्टेप आपल्याला तेवढी सोयीस्कर होणार. आता इकडे पहा हे स्टेप आपल्यासाठी महत्वाची डेरिव्हेटिव्ह ऑफ ई टू दी पॉवर मायनस एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ ई टू दी पॉवर एक्स तर डेरिव्हेटिव्ह ऑफ ई टू दी पॉवर एक्सच राहतो, पण डेरिव्हेटिव्ह ऑफ ई टू दी पॉवर एक्स नाही आहे मायनस आहे म्हणजे त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल इंटू डीडीएक्स ऑफ मायनस एक्स अशा प्रकारे. आता याला थोडस आपण सिम्प्लिफाय करू. ठीक आहे. काय येणार पाहिजे मायनस साइन राहू द्या, हा जो 1 अपॉन ई टू दी पॉवर एक्स हा न्यूमरेटर मध्ये जाणार म्हणजे इथं काय येणार ई टू दी पॉवर एक्स. डिनॉमिनेटर मध्ये काय येणार पहा आता हे जे अंडर रूट मध्ये राहिलं याला आपण थोडं सिम्प्लिफाय करणार. काय होणार क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर 1 मायनस ई टू दी पॉवर 2x आणि डिनॉमिनेटर मध्ये काय येणार ई टू दी पॉवर 2x इंटू इथं आता हे ई टू दी पॉवर मायनस एक्स ऍज इट इज आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ मायनस एक्स किती येणार मायनस 1. नेक्स्ट स्टेप मध्ये हे मायनस आणि हे मायनस प्लस होणार. चला काय होणार आता हे जे अंडर रूट ऑफ ई टू दी पॉवर 2x आहे हे वरती इथं हा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होणार म्हणजे वरती ही ई टू दी पॉवर एक्स म्हणून जाणार. एक स्टेप वाटल्यास आपण एक्स्ट्रा घेऊ, इथं काय येणार ई टू दी पॉवर एक्स अपॉन हा ई टू दी पॉवर मायनस एक्स आहे ना याला काय लिहिणार आपण 1 अपॉन ई टू दी पॉवर एक्स. ठीक आहे. आणि इथं बा डिनॉमिनेटर मध्ये काय राहणार अंडर रूट ऑफ 1 मायनस ई टू दी पॉवर 2x आणि हा ई टू दी पॉवर 2x आहे आणि हे स्क्वेअर रूट त्याच्यामुळे सिंपल हे ई टू दी पॉवर x राहणार. आता हे जे 1 अपॉन ई टू दी पॉवर x आहे आणि हा ई टू दी पॉवर x हे इथं कॅन्सल होणार आणि फायनली आपल्याला काय मिळणार न्यूमरेटर मध्ये मिळणार ई टू दी पॉवर x आणि डिनॉमिनेटर मध्ये अंडर रूट ऑफ 1 मायनस ई टू दी पॉवर 2x विच इज द रिक्वायर्ड आन्सर किंवा यालाच आपण आपलं फायनल आन्सर म्हणू शकतो dy अपॉन dx. टेक दिस स्क्रीनशॉट. पहा आता क्वेश्चन नंबर 3 खूपच सोपा दिलेला आहे. काय म्हटलेला आहे y इज इक्वल टू काय दिलेला आहे कॉट इनवर्स ऑफ एक्स क्यूब. ठीक आहे. आपल्याला डिफरन्शिएट करायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय होणार डिफरन्शिएट केलं तर एलएचएस मध्ये येणार dy अपॉन dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट इनवर्स एक्स तर आपल्याला माहितच आहे 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर आणि कॉट सी असल्यामुळे मायनस तर ते इथं मायनस देऊया 1 प्लस. आता x म्हणजे x नाही ऍक्च्युली एक्स क्यूब आहे आणि x चा स्क्वेअर असतो तर एक्स क्यूबचा स्क्वेअर येणार आणि x च्या ऐवजी काहीतरी वेगळं आलंय फंक्शन आलंय त्याच्यामुळे आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ ते फंक्शन घेत असतो म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ
एक्स क्यूब लिहिणार अशा प्रकारे. ठीक आहे. फायनली आपल्याला काय मिळालं मायनस 1/1 प्लस हे किती होणार एक्स टू द पॉवर 6 होणार. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब किती राहतो 3x². म्हणजे फायनली काय आन्सर मिळालं -3x² अपॉन 1 प्लस एक्स टू द पॉवर 6 विच इज द रिक्वायर्ड आन्सर dy अपॉन dx. राईट डाऊन. क्वेश्चन नंबर 4 सुद्धा क्वेश्चन नंबर 3 सारखंच अगदी सोपं आहे. काय दिलेलं आहे y इज इक्वल टू कॉट इनवर्स ऑफ 4 टू द पॉवर x गिवन आहे. ओके. ठीक आहे. आपण याला डिफरन्शिएट करणार. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x काय होणार डिफरन्शिएट केलं तर इथं मिळणार dy अपॉन dx इज इक्वल टू कोणाचा डेरिव्हेटिव्ह घेत आहे आपण ddx ऑफ कॉट इनवर्स ऑफ 4 टू द पॉवर x. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट इनवर्स x आपण सध्याही पाहिला फॉर्म्युला -1/1 प्लस x². पण x आहे का नाही 4 टू द पॉवर x आहे आणि त्याचा स्क्वेअर घ्यावा लागेल. आता 4 x च्या ऐवजी दुसरं काहीतरी आलं त्यामुळे त्याचा डेरिव्हेटिव्ह सुद्धा घ्यावा लागेल म्हणजे ddx ऑफ 4 टू द पॉवर x लिहावं लागेल. काय मिळणार आन्सर -1/1 प्लस हे काय होणार 4 टू द पॉवर 2x होणार इनटू इथं कुठला फॉर्म्युला अप्लाय करायचा a टू द पॉवर x. डेरिव्हेटिव्ह ऑफ a टू द पॉवर x इज a टू द पॉवर x इनटू log a. a म्हणजे कोण आहे 4 आहे तर 4 टू द पॉवर x इनटू log 4 विच इज द रिक्वायर्ड आन्सर. काय मिळणार आन्सर -4 टू द पॉवर x इनटू log 4 आणि डिनॉमिनेटर मध्ये कोण आहे 1 प्लस 4 टू द पॉवर 2x. हा झाला आपला dy अपॉन dx. राईट डाऊन. अशा प्रकारे आपल्याला क्वेश्चन नंबर 4 सुद्धा सॉल्व्ह झालाय. काही क्वेश्चन खूपच सोपे दिलेले आहेत. क्वेश्चन नंबर 5 सुद्धा एकदम सिंपल आहे. पहा काय म्हटलेलं आहे आणि y इज इक्वल टू काय दिलेलं आहे tan इनवर्स ऑफ √x दिलेला आहे. ओके. आपण याला डिफरन्शिएट करणार म्हणजे लिहिणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. काय होणार डिफरन्शिएट केलं तर इथं मिळणार dy अपॉन dx इज इक्वल टू कोणाचा डेरिव्हेटिव्ह घेत आहे आपण ddx ऑफ tan इनवर्स ऑफ f ऑफ x चा म्हणजे √x आहे. ठीक आहे. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनवर्स x काय असतो सिंपल 1/1 प्लस x². बट x रिप्लेस बाय √x इनटू इथं घ्यावं लागेल आपल्याला ddx ऑफ √x. काय होणार 1/1 प्लस अंडर आणि स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होणार. सिंपल कोण राहिला x राहणार. इथं काय होणार डेरिव्हेटिव्ह ऑफ √x इज 1/2 खूप वेळा पाहिला आपण. काय मिळालं फायनली आन्सर 1/2 इन ब्रॅकेट 1 प्लस x. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला इथं सुद्धा फायनल आन्सर मिळालं. पाहूया आता नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 6 सुद्धा एकदम सिंपल आहे. काय दिलेलं आहे क्वेश्चन नंबर 6 मध्ये y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ √1 प्लस x² अपॉन 2. आता इथं f ऑफ x थोडा मोठा वाटतो म्हणून थोडी भीती वाटते. असं काही नाही एकदम सिंपल कन्सेप्ट आहे. डिफरन्शिएट करणार जशी आपली मेथड आहे त्याच मेथडने जाणार आपण. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x काय होणार मग dy अपॉन dx. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स x काय असतो डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स x 1/√, काय राहतं 1 - x². म्हणून आपण काय लिहिणार 1 - x². x म्हणजे कोण आहे आता f ऑफ x आहे त्याचा स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर √1 प्लस x² अपॉन 2 या हे जे आता स्क्वेअर रूट मधलं स्क्वेअर रूट आहे याचा स्क्वेअर होणार. ठीक आहे. अशा प्रकारे इनटू आता आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल कोणाचा ddx ऑफ कोणाचा डेरिव्हेटिव्ह घेणार आपण जे फंक्शन आहे कोण आहे फंक्शन √1 काय दिलेलं आहे √1 प्लस x² अपॉन 2 यासाठी डेरिव्हेटिव्ह. बस आता सिंपली आपल्याला याला सिंप्लिफाय करायचं आहे. dy अपॉन dx इज इक्वल टू काय होणार 1 अपॉन हे आता स्क्वेअर आणि हे स्क्वेअर रूट कॅन्सल होणार म्हणजेच काय राहणार 1 अपॉन एकच हे स्क्वेअर रूट जे आपलं आहे हेच राहणार 1 मायनस हे काय होणार स्क्वेअर रूट कॅन्सल झालंय म्हणजे 1 प्लस x² अपॉन 2. नेक्स्ट स्टेप मध्ये आपण याला क्रॉस मल्टिप्लाय करून सॉल्व्ह करणार. आता इथं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ √f ऑफ x चा आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे. काय होणार 1/2 f ऑफ x फंक्शन काय आहे 1 प्लस x² अपॉन 2 आणि पुन्हा त्याचा डेरिव्हेटिव्ह कोणाचा डेरिव्हेटिव्ह ddx ऑफ कोण आहे 1 प्लस x² अपॉन 2 हे आपलं फंक्शन असेल. स्टेप बाय स्टेप आपण याला सॉल्व्ह करत जाणार.
काय येणार पहा आता इथं dy/dx इज इक्वल टू, याला जर क्रॉस मल्टिप्लाय केलं तर हे 2 1 जा 2 होणार, 2 - 1 आणि हे मायनस असल्यामुळे हे सुद्धा -x² होणार आणि अपॉन मध्ये √2 राहणार. पहा करू आपण, वाटल्यास थोडं जास्त स्टेप लिहायचं काम पडलं तरी चालेल. ठीक आहे, क्रॉस मल्टिप्लाय केलं तर पहा अशा प्रकारे हे होणार 2 - 1 मायनस काय येणार x² आणि डिनॉमिनेटर मध्ये येणार 2. नेक्स्ट स्टेप मध्ये हा जो स्क्वेअर रूट मध्ये 2 आहे याला वरती घेऊन जाणार. ठीक आहे, इथं आता काय राहणार पहा, हा जो स्क्वेअर रूट मध्ये 2 आहे ना याला आपण वर घेऊ, म्हणजे हे काय होणार 1 अपॉन, इथं हा √2 वरती आला तर इथं येणार √2 आणि इथं राहणार 2 टाइम √1 + x² इंटू, याला पाहता काय होणार इथं काय होणार डेरिव्हेटिव्ह ऑफ, पहिले तर डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/2 ते होणार कॉन्स्टंट म्हणजे 0. त्यानंतर काय राहणार डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/2 बाहेर घ्या आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ x² तो असणार आपला 2x अशा प्रकारे, ज्यामध्ये नेक्स्ट स्टेप मध्ये हा 2 काय होणार कॅन्सल होणार. चला आपण पुढच्या स्टेप मध्ये जाऊ. काय येणार आता पहा, हा जो √2 आहे याला वरती घेऊन या, हा √2 वर आला तर काय होणार √2, हा √2 आणि हा √2 म्हणजे होणार 2 आणि हा जो डिनॉमिनेटर मध्ये 2 आहे हा 2 काय होणार कॅन्सल होणार. इथं हा 2 सुद्धा कॅन्सल झालेला आहे, म्हणजे न्यूमिनेटर मध्ये फक्त कोण बाकी राहिलाय आता x बाकी राहिलेला आहे आणि डिनॉमिनेटर मध्ये या स्क्वेअर रूट आणि या स्क्वेअर रूट मध्ये, इथं स्क्वेअर रूट मध्ये चला आपण एक काम करू, लिहूनच घेऊ डायरेक्टली. टेक दिस स्क्रीनशॉट. पहा काय सांगत आहे मी, आपल्याला काय मिळणार इथं dy/dx इज इक्वल टू, हे स्क्वेअर रूट वरती आले म्हणजे इथे लिहिणार आपण √2 अपॉन, यात राहिलेल्याला सॉल्व्ह करा, 2 - 1 म्हणजे किती राहणार ते 1 मायनस इथं x². ठीक आहे, पुढे काय राहिलंय आता इथं पहा इंटू आहे, हे √2 आणि डिनॉमिनेटर मध्ये काय आहे 2 टाइम √1 + x² इंटू, इथं 2 कॅन्सल झाल्यानंतर सिंपल x. आता हे जे √2 आहे आणि हा 2 हे कॅन्सल होऊन जाणार, म्हणजे काय राहणार वरती राहणार x अपॉन, इथं काय मिळणार √1 + x², √1 - x². आता हे काय मिळालं आपल्याला dy/dx इज इक्वल टू, किती येत आहे, किती आलेला आहे dy/dx इज इक्वल टू, आता मी याला स्क्वेअर रूट मध्ये घेतोय कशासाठी पहा, पूर्ण याला आपण स्क्वेअर रूट मध्ये लिहिणार, फर्स्ट ब्रॅकेट मध्ये घेऊ आपण 1 + x² आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये घेऊ 1 - x². आता आपल्याला इथं फॉर्म्युला अप्लाय करता येतो, कुठला a + b इन फर्स्ट ब्रॅकेट a - b इन सेकंड ब्रॅकेट, काय असतो a² + b², म्हणजे dy/dx काय मिळणार आपल्याला x अपॉन √, आता a² म्हणजे 1² इज 1 मायनस b² म्हणजे x² चा स्क्वेअर जो की होणार x⁴, म्हणजे आपल्याला फायनली आन्सर काय मिळालंय x अपॉन √1 - x⁴, हे असणार आपलं फायनल आन्सर. टेक दिस स्क्रीनशॉट. पहा आता क्वेश्चन नंबर 7 काय दिलेलं आहे आपल्याला, y इज इक्वल टू cos इनवर्स ऑफ 1 - x². कुठलाही जेवढे प्रॉब्लेम दिलेले आहेत खूप सोपे आहेत, फक्त आपल्याला इनवर्सचे जे फंक्शन, डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शनचे जे फॉर्म्युलेज आहेत ते आपले चांगले असले पाहिजे. आपण याला डिफरन्शिएट करणार, काय लिहिणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट केलं तर LHS मिळणार dy/dx इज इक्वल टू, इथे येणार ddx ऑफ cos इनवर्स 1 - x². काय होणार डेरिव्हेटिव्ह ऑफ cos इनवर्स, फॉर्म्युला काय असतो डेरिव्हेटिव्ह ऑफ cos इनवर्सचा -1 अपॉन √1 - x² राहतो. आता 1 - x² म्हणजे कोण 1 - x² चा स्क्वेअर येणार इंटू त्याचाच काय घ्यावं लागेल डेरिव्हेटिव्ह, म्हणजे ddx ऑफ 1 - x² येणार. अशा प्रकारे काय करणार आपण नेक्स्ट स्टेप मध्ये, याला -1 अपॉन काय करू शकतो आपण √, इथं आपल्याला a - b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला अप्लाय करावा लागेल. काय येणार 1 - a² इज 1 मायनस 2ab म्हणजेच काय येणार 2ab म्हणजे x² इंटू 1 म्हणजे x² प्लस b² म्हणजेच कोण x², तर आता b म्हणजे x² आहे त्याचा स्क्वेअर म्हणजे x⁴. ठीक आहे, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 0 होणार आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ -x² इज -2x. आता एवढं आपल्याला डायरेक्टली यायला पाहिजे, आपण डिफरन्शिएशन खूप सारं शिकून झाले. ठीक आहे, नेक्स्ट स्टेप मध्ये हे मायनस आणि हे मायनस प्लस होणार, न्यूमरेटर आपल्याला 2x मिळणार, डिनॉमिनेटर काय होणार पहा
ब्रॅकेट जर ओपन करत आहे तर आतले साईन चेंज होणार, 1 मायनस, हे ब्रॅकेट मध्ये आहे हा, 1 मायनस 1 मायनसच्या ऐवजी प्लस 2x² मायनस x टू द पॉवर 4. ठीक आहे, अशा प्रकारे. आता नेक्स्ट स्टेप मध्ये आपण काय लिहिणार इथं, dy/dx इज इक्वल टू काय येताना दिसत आहे, dy/dx इक्वल टू 2x ला आपण न्यूमरेटरला ऍज इट इज ठेवणार, डिनॉमिनेटर मध्ये काय चेंज होतो ते पहा. हा 1 आणि हा 1 काय होणार, कॅन्सल. आता इथं पहा x टू द पॉवर 4 आहे आणि इथं x² आहे, म्हणजे आपण x² कॉमन घेऊ शकतो. जेव्हा हा 1 1 कॅन्सल झाला त्यामुळे इथं फक्त काय राहणार, अंडर रूट ऑफ x² कॉमन घेतलाय तर इथं फक्त हा 2 बाकी आहे, मायनस x² गेलाय, एक x² बाकी राहिलाय, अशा प्रकारे. ठीक आहे, हा जो x² आहे स्क्वेअर रूट मध्ये आहे, बाहेर आला तर सिंपल x होणार, म्हणजे हे काय होणार 2x अपॉन इथे येणार x अंडर रूट ऑफ 2 मायनस x². x कॅन्सल होणार आणि फायनली आपल्याला काय मिळणार, 2 अपॉन अंडर रूट ऑफ 2 मायनस x². हे असणार आपलं dy/dx. विद्यार्थी मित्र, फॉर्म्युले जर चांगले असले ना तर काहीही कठीण नाही. डिफरन्शिएशन सारखं सोपी युनिट कुठलं नाही. सिंपल फॉर्म्युला पुट करा आणि व्हॅल्यू फाइंड करा, एवढं सोपी हे युनिट आहे. ठीक आहे, टेक दी स्क्रीनशॉट. क्वेश्चन नंबर 8 सुद्धा खूप सिंपल दिलेला आहे. काय म्हटलेलं आहे, y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ x टू द पॉवर 3/2. ठीक आहे, x च्या ऐवजी फक्त x टू द पॉवर 3/2 आलेला आहे, काही प्रॉब्लेम नाही. आपण याला डिफरन्शिएट करणार, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. काय मिळणार डिफरन्शिएट केलं तर, dy/dx इज इक्वल टू इथे लिहिणार आपण ddx ऑफ साइन इनवर्स x टू द पॉवर 3/2. आणि आता फॉर्म्युला अप्लाय करणार. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्सचा फॉर्म्युला राहतो 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस x². बट आता 1 मायनस x² नाही करावं लागेल, x टू द पॉवर 3/2 चा स्क्वेअर करावा लागेल. नेक्स्ट स्टेप मध्ये हा 2 आणि हा 2 कॅन्सल होणार. ठीक आहे, हे 3/2 आहे आणि हे पॉवर 2 आहे, तर हा 2 कॅन्सल होतो, पण पॉवरचं मल्टिप्लिकेशन राहते त्यामुळे 2 कॅन्सल होणार. आता पुढे काय घेणार आपण, डेरिव्हेटिव्ह ऑफ ddx ऑफ फंक्शन काय, x टू द पॉवर 3/2. काय येणार, 1 अपॉन अंडर रूट ऑफ इथं काय येणार 1 मायनस, हे 2 कॅन्सल झाल्यानंतर सिंपल x टू द पॉवर 3 बाकी आहे. इथं पहा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ काय येणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ x टू द पॉवर 3/2 and x टू द पॉवर n-1 म्हणजे 3/2 x टू द पॉवर. आता हे जे 3/2 यातून 1 जर मायनस केला तर किती राहतो, हाफ. तुम्ही करू शकता 3/2 मायनस 1 इज क्रॉस मल्टिप्लाय केलं तर हाफ राहतो, म्हणजे 1/2 राहतं. ठीक आहे, आता x टू द पॉवर हाफ म्हणजे किती, अंडर रूट x, त्याला असं लिहा अंडर रूट x. त्याच्यासोबत कोण आहे, 3 आहे, त्याला न्यूमरेटर मध्ये राहू द्या. हा 2 डिनॉमिनेटर मध्ये आहे, इथं घ्या अपॉन मध्ये, आणि 2 अंडर रूट ऑफ 1 मायनस x³ which is the required derivative of a given function. म्हणजे dy/dx इक्वल टू काय मिळालं, 3 अंडर रूट x अपॉन 2 अंडर रूट ऑफ 1 मायनस x³. हे आपलं फायनल आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 9 आणि क्वेश्चन नंबर 10 एकदम सोपे आहेत. काय दिलेलं आहे पहा. क्वेश्चन नंबर 9 ला आधी लिहून घेणार, y इज इक्वल टू काय दिलेलं आहे, cos टू द पॉवर 3 आणि ब्रॅकेट मध्ये आहे cos इनवर्स ऑफ x टू द पॉवर 3. आता एक गोष्ट लक्षात घ्या, cos टू द पॉवर 3 आहे म्हणजेच काय, एक अशा प्रकारे पहा cos² x लिहिणे काय, आणि यालाच आपण काय लिहू शकतो, cos x चा स्क्वेअर लिहू शकतो. म्हणजे हे जे 3 आहे ही होल पॉवर 3 आहे. नेक्स्ट स्टेप मध्ये आपण याला पॉवर होल पॉवर करणार, म्हणजेच काय करणार, cos ऑफ इथं काय राहणार बघा आता, cos इनवर्स ऑफ x³ आणि याची होल पॉवर किती असणार, 3 असणार. आता इथं बघा cos आणि cos इनवर्स दिलेला, आपण प्रॉपर्टी पाहिलेली आहे, cos ऑफ cos इनवर्स x इज इक्वल टू x. cos आणि cos इनवर्स काय होतात, कॅन्सल होतात. ह्या प्रॉपर्टीचा यूज करून हा cos आणि cos इनवर्स जर कॅन्सल झाला तर y ची व्हॅल्यू काय मिळत आहे, x टू द पॉवर 3 टू द पॉवर 3, म्हणजे y मिळाला x टू द पॉवर 9. आता डेरिव्हेटिव्ह काढणे काही कठीण आहे का, अजिबात नाही. काय करणार आपण, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट केलं तर dy/dx आणि x टू द पॉवर 9 चा डेरिव्हेटिव्ह 9x टू द पॉवर 8. एवढं हे सिंपल एक्झाम्पल आहे क्वेश्चन नंबर 9. अशाच प्रकारे क्वेश्चन नंबर 10 सुद्धा आहे, तुम्ही स्वतः करू शकता. साइन टू द पॉवर 4 दिलेला आहे ना, पूर्ण होल ब्रॅकेट टू द पॉवर 4 त्याला घेणार. आधी याला y लिहिणार, y इज इक्वल टू साइन टू द पॉवर 4. इथं काय दिलेलं आहे, साइन ऑफ अंडर रूट ऑफ x. आपण याला काय लिहू शकतो, साइन ऑफ, हे इनवर्स आहे, साइन ऑफ साइन इनवर्स ऑफ इथं अंडर रूट ऑफ x आणि होल ब्रॅकेट टू द पॉवर काय घेणार, ब्रॅकेट डायरेक्टली टू द पॉवर 4. हा साइन आणि साइन इनवर्स जर कॅन्सल झाला तर इथं काय राहिला, अंडर रूट ऑफ x राहिलाय.
आणि अंडर रूट ऑफ एक्स ची पॉवर 4. आता अंडर रूट ऑफ ह्या 4 ला तुम्ही 2 इंटू 2 करा किंवा अंडर रूट ऑफ एक्स ला आपण एक्स टू द पॉवर 1/2 लिहू शकतो. सिंपल याला काय करू आपण अंडर रूट ऑफ एक्स ची पॉवर 2 टू द पॉवर 2. सिंपल 2 टू जा 4. 4 ला असं का केलं कारण आता हा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होणार म्हणजे आपल्याला काय मिळणार एक्स स्क्वेअर मिळणार. ठीक आहे. y ची व्हॅल्यू काय मिळाली एक्स स्क्वेअर मिळाली. आता याला काय करायचंय डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय ना dy अपॉन dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर इज 2x. अशा प्रकारे आपण क्वेश्चन नंबर 10 सुद्धा कंप्लीट केलाय. यासोबतच आपला क्वेश्चन नंबर 6 सुद्धा कंप्लीट झालेला आहे. क्वेश्चन नंबर 5 आणि 6 मध्ये आपण पाहिलं की साइन इनव्हर्स असेल कॉस इनव्हर्स असेल यांचे डेरिव्हेटिव्ह यांची आपल्याला हेल्प घेऊन जे काय आपले इनव्हर्स फंक्शन आहे ट्रिग्नोमेट्रिक इनव्हर्स फंक्शन त्या सर्वांची आपण हेल्प घेऊन सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. विद्यार्थी मित्र मी आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला साइन इनव्हर्स डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनव्हर्स डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इनव्हर्स यांचे फॉर्म्युले शिकवले होते. आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण सुरुवातीलाच डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनव्हर्स डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इनव्हर्सचे पूर्ण फॉर्म्युले तुम्हाला सांगितले. त्यांच्या ट्रिक्स सुद्धा सांगितल्या. फक्त तुम्ही 3 फॉर्म्युले जरी केले तरी तुमचे 6 फॉर्म्युले येतात. आणि विद्यार्थी मित्र जर तुम्ही लेक्चर प्रामाणिकपणे करत आहात तर तुम्ही हात जोडून तुम्हाला विनंती आहे की फॉर्म्युले चांगले करा. जर फॉर्म्युला नाही करसाल तर तुमची ही पूर्ण मेहनत व्यर्थ जाणार आहे. फॉर्म्युल्याला जास्त वेळ द्या. अर्धा एक तास बसून पाठ करा त्याला आणि मग पहा की तुम्हाला डिफरन्शिएशन शिकताना किती बरं वाटेल. खूप वेगळीच मजा तुम्हाला डिफरन्शिएशन मध्ये येईल. आणि सोबतच सेकंड पेपर जेवढा हार्ड पेपर वाटतो तेवढाच तो इझी आहे जर आपले फॉर्म्युले असतील तर. ठीक आहे. तर मी अपेक्षा करतो की तुम्ही फॉर्म्युले चांगल्या प्रकारे करता. फॉर्म्युले जर चांगले असतील तर लाईव्ह चॅटमध्ये तुम्ही फॉर्म्युले सांगत चला म्हणजे मलाही समजेल की तुमचे फॉर्म्युले चांगले झालेले आहेत. ठीक आहे. आज इथं आपण थांबूया. बाकीचे एक्झाम्पल पाहूया पुढच्या लेक्चरमध्ये.